अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकलेला आहे। परब यांच्या वांद्र्यातल्या निवासस्थानी 9 तासांहून अधिक काळ आता ईडीची कारवाई सुरू आहे। वांद्रे इथल्या परब यांच्या घरात ईडीचे 4 अधिकारी तर बँकेचे 2 अधिकारी चौकशी करतायत। परब यांच्या निवासस्थानाखाली पोलीस आणि राज्य राखीव सुरक्षा दलाची टीम तैनात करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी शिवसैनिक सुद्धा परब यांच्या घराखाली जमलेत। हाताला काळ्या फिती बांधून ईडीच्या कारवाईचा ते निषेध करतायत। अनिल परब यांच्या घरी गेल्या 9 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे। आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्यतारा बंगल्याच्या बाहेरनं आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, तर वांद्रे इथनं निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत, तर ईडी ऑफिसच्या बाहेरनं आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला निखिल याच्याकडे मी जाणार आहे। निखिल, वांद्रे इथल्या अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। काळ्या फिती त्यांनी लावलेल्या आहेत। गेल्या 9 तासांपासून ईडीची चौकशी सुद्धा सुरू आहे। निखिल, काय नेमक्या घडामोडी घडतायत? नक्कीच आज सकाळपासून अनिल परब यांच्या बँड्रा येथील घरावरती ईडीकडून जी आहे ती छापेमारी असेल किंवा कारवाई असेल ती सुरू आहे। त्यातच आता पाहिलं तर अनिल परब यांच्या घराखाली आहेत मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांच्या हातात प्रामुख्याने काळ्या फिती आपल्याला दिसत आहेत। त्या काळ्या फिती बांधून या ठिकाणी सर्व जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी निषेध वर्तवत आहेत। पाहिलं झालं तर मोठ्या संख्येने महिला देखील आहेत आणि त्यासोबत पुरुष देखील आहेत। आपण या ठिकाणी आपल्या शिवसैनिक आहेत त्यांना विचारणार, सर काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला मोठ्या संख्येने जमा झालेला आहे, कशा प्रकारे निषेध वर्तवताय? 100% केंद्र सरकारचा निषेध आम्ही करतोय। केंद्र सरकारची जी एजन्सी आहेत ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या तालावर चालणार आहेत आणि महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ज्या काही केंद्र सरकारची ॲक्शन होत आहे ती फक्त आणि फक्त शिवसेनेला टार्गेट करून महाविकास आघाडी कशी कमकुवत करायची यासाठी होत आहेत आणि याचा पूर्णपणे निषेध करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक इथे उपस्थित आहोत। सन्माननीय आमचे अनिल परब साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी इथे उभे आहोत आणि हा भारतीय जनता पक्षाला उत्तर देण्यासाठी उभे आहोत की तुम्ही असे किती पण ईडी वगैरे आणले तर शिवसैनिक हा रस्त्यावर तर घरात बसणार नाही आहे। हा नेहमी रस्त्यावर उभा राहिलाय, पुढे पण रस्त्यावर उभा राहणार। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळी जी नाटकं चालली आहे ती निवडणुकीसाठी चालली आहे ना। शिवसैनिक तुम्हाला या निवडणुकीमध्ये दूर टाळल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। पण आता या ठिकाणी ईडीची जी आहे ती चौकशी सुरू आहे, पुढे वरती कारवाई सुरू आहे। शिवसैनिकांचं पुढचं पाऊल काय असेल जर अनिल परबांची कारवाई? आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरणारी लोक नाही आहोत, पण सूडबुद्धीने जी कारवाई होते त्याचा निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रातील तमाम जनता जाणत आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष या यंत्रणाचा वापर करून राज्य शासनाचा गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये पहिला टार्गेट त्यांनी शिवसेना ठेवला आहे, पण शिवसैनिकच त्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्ण दूर चालल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण महिला वर्ग देखील पाहत असतो, तर या ठिकाणी महिलांच्या हातात या काळ्या फिती घेऊन त्या इकडे निषेध दर्शवत आहेत। या ठिकाणी खांद्यावरती बांधून अशा प्रकारच्या ज्या निषेध आहेत त्या वर्तवतात। काय सांगाल, या ठिकाणी आलेला आहात, काळ्या फिती देखील बांधलेल्या आहेत हाताला? केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। परब साहेब आगे बढो। मॅडम काय सांगाल, अनिल परबांवरती कारवाई सुरू आहे वरती आणि तुम्ही या ठिकाणी खाली जमलेले आहात? कारवाई होणार नाही काय, परब साहेब बाहेर येणारच आहे। आम्ही म्हणून सरकारचा निषेध करतो, केंद्र सरकारचा। त्यासाठी आम्ही फक्त काळ्या फिती आणि घोषणा देतो, बाकी आम्ही काही करत नाही। साहेबांबरोबर आहोत, आम्ही परब साहेबांबरोबर आहोत, फक्त एवढं सांगणार। या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते आम्ही परब साहेबांसोबत आहोत, आम्ही अनिल परबांसोबत आहोत हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी या काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध करताना आपल्याला दिसून येत आहे। बिलकुल आपण शिवसैनिकांची प्रतिक्रिया देखील पाहिली। आम्ही अनिल परब यांच्या सोबत आहोत असं शिवसैनिक यावेळेला म्हणताना दिसतायत। यानंतर आपण थेट जाणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। उदय, काय नेमकी तिथली सध्याची घडामोड? अजिंक्यतारा बंगल्याबाहेर नेमकं काय होतंय सध्या, काय नेमकं त्याबद्दल सांगाल?
मी आता परिवहन मंत्री अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा या बंगल्याच्या बाहेर आहे आणि या बंगल्याच्या आतमध्ये सकाळपासून 7 वाजल्यापासून परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी ईडीचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. अजिंक्यतारा बंगल्याच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मीडियाकर्मी तर आलेलेच आहेत, परंतु आपण आतमध्ये पाहिलं तर CRPF जे जवान आहेत ते देखील इथे सकाळपासून तैनात आहेत. आतमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारी या बंगल्याच्या आतमध्ये आहेत आणि ते परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करतायत. त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचं जे आहे त्या संदर्भातले गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात चौकशी केली जात आहे. अनिल परब यांचे व्यवसायासंदर्भात कोणाकोणाशी आर्थिक व्यवहार होते ते मनी ट्रान्झॅक्शन जे आहे ते कसं आणि कोणत्या प्रकारे झालेलं आहे याचे सगळे पुरावे या आधी जेव्हा परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी झाली होती ईडीच्या ऑफिसमध्ये त्यावेळेला त्यांनी जे सर्व पुरावे दिले होते, मात्र त्यानंतरही आता ईडी थेट त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या निवासस्थानी येऊन चौकशी करते. ही फक्त एकाच ठिकाणी रेड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ठिकाणी हे छापा जे आहे ते ईडीने टाकलेले आहेत. पुण्यामध्ये, दापोलीमध्ये, मुंबईमध्ये 4 ठिकाणी अशा ठिकाणी हे सर्व ईडीचे छापेमारी सुरू आहे. यामध्ये सखोल चौकशी करण्यात येत आहे. वांद्रे पूर्व येथे जे परिवहन मंत्री अनिल परब यांचं घर आहे, निवासस्थान आहे, तिथे देखील त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. तिथे देखील शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मात्र हे नरिमन पॉईंट इथलं शासकीय निवासस्थान आहे. इथेच काल रात्रीपासून परिवहन मंत्री अनिल परब हे वास्तव्यास होते आणि सकाळीच त्यांना इथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी इथे जे आहे त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. त्यामुळे अनिल परब इथे सकाळपासूनच जवळपास 10 तासाहून अधिक कालावधी जो आहे तो लोटलेला आहे. अनिल परब यांचे संपूर्ण बँकिंग व्यवहार जे आहेत ते देखील तपासले जात आहेत. त्यांचे अकाउंट्स पूर्ण तपासले जात आहेत. त्यांचे गेले 5 वर्षातले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते तपासले जात आहेत. ईडीचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे अकाउंटंट जे आहेत ते देखील इथे आहेत. त्याचबरोबर अनिल परब यांचे CA आहेत, त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे ती माहिती देखील क्रॉस चेक करून पडताळून पाहिली जात आहे. आता या सगळ्या चौकशी अंती ईडी नेमके काय पाऊल उचलणार आहे हे पाहावं लागणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे असे सहकारी आहेत. राज्य मंत्रिमंडळामध्ये असो किंवा शिवसेनेच्या पक्षांतर्गत असो काही महत्वाचे निर्णय असतील तर त्यामध्ये अनिल परब यांचा नेहमी सहभाग असतो आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे असल्यामुळेच त्यांच्यावरती अशा प्रकारे ईडीची धाड जी आहे ती पडली असल्याचं शिवसेनेकडून व्यक्त केलं जात आहे. या संपूर्ण एक आरोप प्रत्यारोपावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष जो आहे पाहायला मिळतो आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत. त्यामध्ये मुंबईचा देखील सहभाग आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्येच येऊन ठेपलेली आहे आणि त्याआधीच मुंबई महापालिकेचं शिवसेनेकडनं जे काही संपूर्ण चाणक्य रीती असेल किंवा रणनीती असेल ते ठरवण्याचं काम जे आहे परिवहन मंत्री अनिल परब हे करत असतात. त्यामुळे त्यांच्यावरती धाड जी आहे ती शिवसेनेवरती धाड आहे आणि शिवसेनेला याचा खूप मोठा फटका बसेल असं देखील सांगण्यात येत आहे. बिलकुल बिलकुल. यानंतर आपण ईडी कार्यालयाच्या बाहेर नेमकी काय घडामोड सुरू आहे, काय नेमक्या हालचाली सुरू आहेत हे जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या ईडी कार्यालयाबाहेरून. अजित, ही जी कारवाई आहे, ही जी छापेमारी आहे, आणखी किती वेळ चालणार आहे? चौकशी नेमकी किती वेळ चालणार आहे? काही माहिती समजू शकली आहे का? आणि आतापर्यंत जी चौकशी झाली आहे गेले 9 ते 10 तास, या चौकशीमधनं काही ठोस माहिती समोर येताना दिसतीये का? नक्कीच ज्या आधारे ईडी इतकी वेळ अनिल परब यांची चौकशी करते यातूनच स्पष्ट होते की ठोस माहिती ईडीकडे आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई, पुणे आणि दापोली हे कनेक्शन आहे. दापोलीचा रिसॉर्ट या संदर्भातले जे व्यवहार झाले होते, मग त्याच्यामध्ये जे पैशांची देवाणघेवाण झाली होती, रक्कम जी आहे दाखवली वेगळी गेली आणि प्रत्यक्षात वेगळी घेतली गेली, तो रिसॉर्ट बनवण्याकरता वेगळे पैसे खर्च केले गेले आणि अनियमितता सगळ्या या प्रकरणामध्ये असा दावा ईडीचा आहे, अशी तक्रार ईडीची आहे. याच पार्श्वभूमीवरती पुण्यातला एक व्यावसायिक जो आहे या व्यावसायिकाने त्याच पद्धतीनं पुण्यात एक व्यक्ती राहते, या व्यक्तीकडून हा रिसॉर्ट जो आहे तो अनिल परब यांनी विकत घेतला होता अशी संपूर्ण माहिती जी आहे ती ईडीकडे आहे. आणि त्यामुळे ईडीनं जो सुरुवातीचा FIR होता त्या FIRमध्ये अनिल परब यांचं नाव वाढवून, म्हणजे आधी अनिल परब यांचं जे या सगळ्या म्हणजे दापोलीचं प्रकरण जे होतं या प्रकरणामध्ये आधी सदानंद कदम आहे, त्यानंतर CA आहेत अनिल परब यांचे, या दोघा-तिघांची नावं होती. पण आणि इतर आरोपी असं म्हणण्यात आलं होतं. पण याच्यामध्ये आता ईडीनं 3 दिवसापूर्वी अनिल परब यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे त्या ECIRमध्येच म्हणजेच FIRमध्ये. आणि यामुळेच आजच्या धाडी ज्या आहेत या दापोली रिसॉर्ट आणि थेट अनिल परब यांनी केलेल्या व्यवहारांशी, त्यांनी केलेले संपूर्ण व्यवहार जे आहेत यांच्याशी संबंधित आहेत आणि यामुळेच या धाडी टाकल्या गेलेल्या आहेत. महत्त्वाचे मुद्दे याच्यामधला हाच प्रमुख आहे की अनिल परब यांची चौकशी 9 तासाची झालेली आहे. या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते ईडीला मिळाले असं सांगितलं जाते. कारण का
वारंवार असं सांगितलं जायचं किंवा वारंवार असं म्हटलं जायचं की जो साई रिसॉर्ट जो आहे दापोलीचा हा अतिशय प्रशस्त आणि 7 स्टार रिसॉर्ट आहे. याचं बांधकाम जवळपास पूर्ण झालेलं आहे. तर इथं जे व्यवहार झाले होते त्या व्यवहारामध्ये कुठे कुठे बैठका झाल्या होत्या, कोणी कसे पैसे दिले होते, कोणाच्या आदेशाने पैसे दिले होते, जमीन आधी सुरुवातीला कोणी घेतली होती, कोणाच्या सांगण्यावरून जमीन ट्रान्सफर करण्यात आली, मग ती जमीन जी आहे ती सदानंद कदम यांच्या नावावर का ट्रान्सफर केली गेली, पुढे मग मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम का केलं गेलं, ह्याचे पैसे सर्व कुठून आले होते, ह्याच्यामध्ये नियमांचं पालन केलं गेलेलं आहे का. विशेष करून जर आपण पाहिलं तर IT विभागाने धाड जी टाकली होती त्यातून हा सगळा भाग समोर आलेला आहे की जी संपत्ती किंवा जे पैसे या रिसॉर्टला लावले गेलेले आहेत ते पैसे जे आहेत ते गैरमार्गाने कमवले होते आणि गैरमार्गाने पैसे आणले होते आणि ते तिथे लावले गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्या अधिकारांचा गैरवापर असेल किंवा पैसे जे आहेत ते हवालामार्फत म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसे आणून हा रिसॉर्ट उभा केले गेलेले असे आरोप जे आहेत या आरोपांच्या अनुषंगे ईडी चौकशी करते. आता जी सध्याची स्थिती आहे ती म्हणजे अजिंक्य तारा इथं ईडीचे अधिकारी आहेत ते चौकशी करतायत. त्यांच्या बँड्रातील घरी देखील आहेत. या संबंधी आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की ज्या व्यक्तीनं सुरुवातीला जमीन घेतली होती, ज्यांचे सुरुवातीला अनिल परब यांच्याशी व्यवहार झाले होते आणि त्यानंतर ते सदानंद कदम यांच्याशी व्यवहार झालेले आहेत, तर ही ट्रेल कशी आहे, याच्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन कसे झालेले आहेत, कोणी किती पैसे दिलेले आहेत, कशा माध्यमातून पैसे घेतलेले आहेत आणि ज्यावेळी रिसॉर्ट उभा केला गेला त्यावेळेस ते पैसे कोणी दिलेले आहेत, ही ट्रेल जी आहे ही ट्रेल शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो ईडी करते. ईडीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्टपणे अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे की जी चौकशी सुरू आहे याची इत्थंभूत माहिती अजित यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, पण त्यांनी जी माहिती दिली त्या अनुषंगानं कदाचित ही ईडीची कारवाई आणखी काही काळ चालण्याची शक्यता दिसतेय. निखिल, उदय आणि अजित, धन्यवाद. आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. आपण बघितलं कशा पद्धतीनं आता ही ईडीची कारवाई सुरू आहे. या ईडीच्या कारवाईनंतर